पुढची बातमी। विरोधी पक्षातील आमदारांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्ष नेता नेमण्याची मागणी केलेली आहे। त्यातच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला सज्ज केलेला जातोय। मात्र राज्याला अधिकृत विरोधी पक्ष नेता मिळेल की नाही त्याबद्दल अजूनही संभ्रम आहे। यासोबतच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्याच्या पत्रकार परिषदेची तयारीही पूर्ण झालेली आहे। विरोधी पक्ष नेत्याच्या पत्रकार परिषदेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठा डोम उभारलेला आहे। नागपूरमधील रविनगर परिसरात 23 क्रमांकाचा बंगला हा विरोधी पक्ष नेत्यासाठी सज्ज ठेवण्यात आलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरचं जे रवी भवन आहे तिथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांचे बंगले हे सज्ज करण्यात येत। आपण बघू शकतो की हा जो बंगला आपल्याला पाहायला मिळतो हा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांचा शासकीय बंगला क्रमांक 23 आहे। आता हिवाळी अधिवेशनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्या पार्श्वभूमीवर अंतिम हात या बंगल्याला मारला जात आहे। तर बाजूला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांचा बंगला आहे। सध्या विधान परिषदेला अधिकृत विरोधी पक्ष नेता आहे अंबादास दानवे, त्यांचा बंगला सज्ज आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की अधिवेशन काळामध्ये विरोधकांच्या ज्या पत्रकार परिषदा देखील होतात त्यासाठी देखील इथे जो डोम असतो तो देखील बनून सज्ज झालेला आहे। मात्र प्रश्न हा आहे की विधानसभेमध्ये खरंच अधिकृत विरोधी पक्ष नेता मिळेल की नाही, त्यासाठी विरोधकांकडे संख्याबळ पुरेसं नाही असा प्रकारचा एक निष्कर्ष काढला जातो। मात्र हे सगळं सरकारच्या मर्जीवर असतं, त्यामुळे जरी विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळेल की नाही याबद्दल संभ्रम जरी असला तरी मात्र प्रशासनाने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपली जी तयारी आहे ती पूर्ण केलेली आहे। आणि विरोधी पक्षाच्या ज्या काही पत्रकार परिषद असेल किंवा इतर जे कार्यक्रम असेल त्यासाठी जे शासकीय बंगले आहे आणि जी विशेष पायाभूत सुविधा आहे त्या देखील तयार करून सज्ज ठेवण्यात आलेल्या आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।